रवींद्र धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर आणखी एक आरोपांचा बॉम्ब टाकलाय। मोहोळ यांनी विशाल गोखले यांना लाभ मिळवून दिला। मुरलीधर मोहोळ यांनी पदाचा गैरवापर केला। बॉम्बे फ्लाइंग या क्लबला फायदा मिळवून दिल्याचा देखील आरोप धंगेकरांनी केला आहे। मोहोळ यांच्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचं 197 कोटींचं नुकसान झाल्याचा देखील दावा धंगेकरांनी केलेला आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाहीये। केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमितता केल्याचा आरोपही धंगेकरांनी केलेला आहे। धंगेकर यांनी या संदर्भात काय ट्विट केलेलं आहे पाहूया। रवींद्र धंगेकरांनी केलेलं हे ट्विट आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही। केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणामध्ये मोठी अनियमितता केल्याचं निदर्शनास येत आहे। विशाल गोखलेंना मोहोळ यांनी खासगी जेट प्रवासासाठी उपलब्ध करून दिलं असं देखील आता नवा आरोपांचा हा बॉम्ब रवी धंगेकरांनी टाकलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर सातत्यानं मुरलीधर मोहोळ यांच्यावर अनेक आरोप करतात। आता पुन्हा एकदा त्यांनी विशाल गोखले यांना लाभ मिळवून दिल्याचा हा मोठा गंभीर आरोप केलेला आहे।